हाय हॅलो नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आजच्या आपल्या छानशा व्हिडिओमध्ये. घरोघरी मातीच्या चुली. प्रेक्षकांनो, ही मालिका खूपच रंगती आहे. या मालिकेमध्ये नवनवीन ट्विस्ट बघायला मिळत आहे. तर प्रेक्षकांनो, इथे जो काही आता शर्वरीचा ड्रामा चाललेला आहे तो फार दिवस राहणार नाही बरं का. कारण आता इथे इथे ऐश्वर्या, जानकी आणि अवंतिका यांना इथे शर्वरीवर संशय आलेला आहे. नेमकं नानांचा खून हा झाला कसा, नेमकं काय झालं जेणेकरून नाना अचानकमध्ये असे काही आपल्याला सोडून गेले. आता ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ही जानकी शोधून काढणार आहे. तर कसे, चला बघूयात. तर प्रेक्षकांनो, इथे आपल्याला पुढे असं काही बघायला मिळतं. शर्वरी ही आता खूपच चिडत जानकीला बोलत असते सुमित्रासमोर, की फक्त डॉक्टरांकडे जायचा तुमचा हा बहाणा होता. तेव्हा मात्र जानकी खूपच हळव्या मनाने इथे शर्वरीला बोलत असते, नाही वंसा, तुम्ही जे समजताय तो तुमचा गैरसमज आहे. असं काहीच नाही, माझ्याकडे नाईलाज होता. तेव्हा शर्वरी बोलते की नाईलाज वगैरे काही नव्हता, हा फक्त तुझा एक बहाणा आहे. मी आता बघ काय करते. तर आता नेमकं काय करणार आहे शर्वरी हे पुढे पाहणं आपणास खूपच रंजक आहे, की नेमकं अशी कशी तिने जानकीला धमकी दिली. तर प्रेक्षकांना जानकी हुशार पण तेवढीच आहे, मायाळू पण तेवढीच आहे. ती आता खचलेल्या मनाने इथे शर्वरीकडे बघते आणि विचार करत असते. आता जवळच मित्रा देखील काही बोलत नाही. तर प्रेक्षकांनो, आता इथे पुढे ऐश्वर्या ही खूपच हुशार आहे. असणारच, बरेचसे तिने मालिकेमध्ये इथे नवनवीन जे काही किरदार केलेत. आता आपण सुरुवातीपासूनच बघतोय ऐश्वर्या जी पूर्णपणे बदललेली आहे, पण मात्र तिची हुशारी तिच्याकडे आहे बरं का. ती असं नाही की ती आता जानकीसारखी प्रेमळ आणि मायाळू आहे थोडी, पण हुशार ही खूप आहे ती. आता तिचं डोकं बघा कसं चालतं. ती आता अवंतिका आणि जानकीसमोर बोलते, आपल्या तिघींना शर्वरीताईवर अगोदरच संशय होता, पण आता मला असं वाटते त्या काहीतरी आपल्यापासनं लपवत आहे. तेव्हा जानकी बोलते, आपल्यापासनं काय लपवत असतील बरं त्या. तेव्हा बोलते, त्या आपल्यापासनं असं काहीतरी लपवत आहे जे आपल्याला कळत नाही आहे. मला हे सांगा ना, हे देवळात गेले आणि त्यांच्यावर एकाएकीच हल्ला झाला. असं काय झालं बरं की जेणेकरून नानावर हल्ला झाला, हे आपल्याला कुणालाच काही माहिती नाही. पण मात्र मला असं वाटतं, असं काही ते आता ते पुढे बोलणार तेवढ्यात जानकी ही विचार करू लागते. जानकी बोलते, म्हणजे शरुताई नाही. तर प्रेक्षकांनो, असं काही आता इथे हळूहळू का होईना शर्वरीचा डाव हा उघड होणार आहे. तिने पैशांसाठी, प्रॉपर्टीसाठी तिच्या वडिलांचाच घात केला की काय, हे पुढे पाहणं खूपच उत्सुकतेचे आहे. नेमकं आणखी पुढे काय काय घडणार आहे याचा रिव्ह्यू देखील तुमच्यासोबत मी वेळोवेळी शेअर करणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया छानशा पुढच्या व्हिडिओमध्ये.